बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल अँड बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी, हे वॉरन बफेट यांचं फेमस वाक्य आहे. आणि या वाक्यावरून सध्या बऱ्याच जणांचे असे क्वेरीज येतात किंवा प्रश्न येतात की सध्या मार्केट खूप बुल रनमध्ये आहे, खूप चांगल्या ट्रेंडमध्ये आहे. तर अशा वेळेला जेव्हा सगळेच खूप ग्रीडी ऍक्ट करतात तर आपण फिअरफुल होऊन आपलं प्रॉफिट बुक करायला हवं का? तर या महत्वाच्या प्रश्नाची उत्तर शोधायचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. आणि खूप चांगल्या अशा 2 लॉजिकल रिझनिंग सहित मी तुम्हाला सांगणार आहे की आता प्रॉफिट बुक करायला हवंय का, इफ येस तर कधी, आणि जर आत्ता बुक करायचं नसेल तर नेमकी अशी कोणती वेळ असेल जेव्हा आपण प्रॉफिट बुक करून शॉर्ट टर्म ट्रेड्स आहेत, मीडियम टर्म आपल्या ज्या पोझिशन्स आहेत त्यामधून प्रॉफिट बुक करू शकतो. तर सध्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो तो निफ्टीचा चार्ट आहे आणि हा वीकली चार्ट आहे, म्हणजे वीकली टाइम फ्रेमचा चार्ट आहे. आणि इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता की एक खूप चांगल्या अप ट्रेंडमध्ये निफ्टी आहे आणि आधीमध्ये थोडेसे मायनर करेक्शन्स निफ्टीने नक्कीच दिलेत. पण हे आत्ता आपल्याला बॅक टेस्टिंग करताना जरी मायनर वाटत असले तरी सुद्धा ज्या वेळेला आपण लाईव्ह मार्केटमध्ये असतो तेव्हा असे छोटे छोटे करेक्शन सुद्धा, ही छोटी छोटी जी व्होलॅटिलिटी आहे 5-10% निफ्टी ज्या वेळेला खाली येतो तेव्हा आपल्याला खूप भीती वाटते की अरे आपण आतापर्यंत जे काही अनरिअलाइज प्रॉफिट आहे हे रिअलाइज करून प्रॉफिट बुक करून बाहेर पडावं का? तर प्राइस ऍक्शनच्या बेसिसवरती महत्वाचे 2 पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगणार आहे जे वापरून तुम्ही तुमच्या प्रॉफिट बुकिंग बद्दलचा डिसिजन घेऊ शकता. आणि फंडामेंटल फ्रंटवरती सुद्धा एक महत्वाचा पॉईंट सांगणार आहे जो वापरून तुम्ही प्रॉफिट बुकिंगचा डिसिजन घेऊ शकता. तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे निफ्टीचा जो चार्ट आहे तो तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनलमध्ये किंवा ट्रेडिंग व्ह्यूच्या टर्मिनलमध्ये ओपन करू शकता. त्यामध्ये फक्त एकच इंडिकेटर तुम्हाला लावायचा आहे, तो म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 50 म्हणजेच EMA 50. तो कसा लावायचा मी तुम्हाला सांगतो. इथे जे खाली तुम्हाला इंडिकेटर्सची स्क्रीन दिसते किंवा इंडिकेटर्सचा सिम्बॉल दिसतोय यावरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे मुव्हिंग ॲव्हरेज. मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज असेल, एक्सपोनेन्शियल असेल, वेटेड असेल, तुम्ही कोणताही लावू शकता. आय पर्सनली प्रिफर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज म्हणून मी तुम्हाला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज दाखवतोय. आणि हे मुव्हिंग ॲव्हरेज लावल्यानंतर याचा पिरियड जो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे म्हणजे किती दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे 50. आणि हा तुम्ही एकदा पिरियड चेंज केला की जशी आता तुम्हाला ब्लू लाईन दिसते चार्टवरती असा मुव्हिंग ॲव्हरेज तुमच्या सुद्धा चार्टवरती प्लॉट होऊन जाईल. आणि तुम्ही जर क्लोजली ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की एका पद्धतीचा डायनॅमिक सपोर्ट म्हणून हा निफ्टीचा जो EMA 50 आहे हा काम करतोय. जो कोविडचा फॉल आलेला होता तेव्हा EMA 50 ब्रेक केल्यानंतर निफ्टी खूप खालच्या लेवलला गेले होते आणि जसा निफ्टीने EMA 50 क्रॉस केला अपसाईडला त्यानंतर एक खूप चांगली रॅली नक्कीच चार्टने दिलेली होती, मार्केटने दिलेली होती. आधीमध्ये छोटेसे करेक्शन सुद्धा आलेले होते आणि रिसेंटली सुद्धा जो सपोर्ट निफ्टीच्या चार्टने घेतलेला होता तो EMA 50च्या आसपासच 2 ते 3 वेळेला सपोर्ट घेतलाय. तर आता आपण प्रॉफिट बुकिंगसाठी ट्रिगर नेमका कोणता वापरायचा? तर निफ्टी 50च्या चार्टने जर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 50 या लाईनच्या खाली सलग 3 कॅन्डल्स जर आपल्याला दिल्या, म्हणजे समजा ही EMA 50ची लाईन आहे आणि त्या खाली अशा पद्धतीच्या सलग 3 कॅन्डल्स जर का आले तर आपण म्हणू शकतो की जो अप ट्रेंड आहे हा टेम्पररी म्हणजे काही महिन्यांसाठी धोक्यात आलेला आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झालेला आहे. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही तुमच्या ज्या मिड टर्म आणि शॉर्ट टर्मच्या पोझिशन्स आहेत स्विंग ट्रेडिंगच्या त्यामधून बाहेर पडू शकता, एक चांगलं प्रॉफिट बुकिंग करू शकता. अदरवाईज जर सिच्युएशन अशी असेल की निफ्टी 50चा जो चार्ट आहे याने EMA 50च्या लाईनच्या खाली एकच कॅन्डल दिली किंवा 2च कॅन्डल दिल्या तर दिस कॅन बी अ टेम्पररी पुलबॅक. आणि या पुलबॅकमध्ये इमिजिएटली पॅनिकमध्ये तुम्ही प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडायची अजिबात गरज नाही. तुम्ही 3 कॅन्डल्ससाठी पूर्णपणे थांबू शकता. फंडामेंटल फ्रंटवरती जर आपण विचार करायचा झाला की नेमकं आपण कधी प्रॉफिट बुक करू शकतो तर त्यासाठी आपण जाऊया screener.in या साईटवर. सर्च फॉर अ कंपनी हा जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय इथे तुम्हाला कुठली कंपनी सर्च करण्याऐवजी निफ्टी 50चा इंडेक्स सर्च करायचंय आणि त्यावरती क्लिक करायचंय. आणि आपण याच्या आधीचा एक व्हिडिओ केला होता प्रॉफिट बुकिंगच्या संदर्भातला इलेक्शनच्या आधी, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण कव्हर केलेला होता निफ्टीचा PE हा कॉन्सेप्ट. तर निफ्टीचा PE जेव्हा जेव्हा युजली 23 क्रॉस करून 25च्या आसपास जातो त्यावेळेला एका पद्धतीचं मार्केटमध्ये करेक्शन आल्याचं आपल्याला हिस्टॉरिकल डेटाने दाखवलं होतं गेल्या 3 वर्षातल्या. तर मग सध्या निफ्टीचा PE कोणत्या लेवलला आहे? सध्याची तुम्हाला स्क्रीनवरती दिसते ही निफ्टीची प्राइस आहे. तुम्हाला फक्त जो दुसरा ऑप्शन दिसतोय प्राइसच्या बाजूला PE रेशोचा यावरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमच्यासमोर PEचा चार्ट असेल. निफ्टीचा मेडन PE जर गेल्या एका वर्षातला तुम्ही बघितला म्हणजे ॲव्हरेज PE तर तो आहे 22.4च्या आसपास. आणि हाच PE तुम्ही वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये ड्युरेशनमध्ये कम्पेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल मी आता इथे 3 इयर्सचा PEचा डेटा घेतलेला आहे. 3 इयर्सचा PEचा डेटा आपल्याला काय सांगतोय, जेव्हा जेव्हा निफ्टीचा PE 24च्या आसपास जातोय तेव्हा मार्केटमध्ये करेक्शन येतंय.
किंवा 23.5च्या आसपास सुद्धा 2 वेळेला करेक्शन आलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे या बेसिसवरती आपण काय करू शकतो, अलॉंग विथ द प्राइस ॲक्शन, अलॉंग विथ द चार्ट अनालिसिस, तुम्ही निफ्टीच्या पीई वरती सुद्धा वीकली बेसिसवरती नजर ठेवू शकता. जर वीकली निफ्टीच्या पीईची जी लेवल आहे हिने 24च्या आसपासची लेवल गाठली तर तुम्ही डेफिनेटली तुमचे जे शॉर्ट टर्म किंवा मिड टर्मचे पोझिशन आहेत यातून थोडंसं प्रॉफिट बुकिंग करू शकता. हे आपण कशाच्या बेसिसवरती म्हणतोय, तर जेवढा पीई जास्त म्हणजे प्राइस अर्निंगचा मल्टिपल जास्त तेवढं मार्केट ओव्हर व्हॅल्यूड असतं. सो जेव्हा निफ्टीज ओव्हर व्हॅल्यूड असेल तेव्हा तो खाली येण्याचे चान्सेस डेफिनेटली जास्त असतील. सो हे दोन्ही ट्रिगर्स वापरून तुम्ही ठरवू शकता की प्रॉफिट बुकिंग कधी करायचं आहे. जर तुम्ही आजच्या डेटच्या हिशोबाने प्रश्न विचारला की आता प्रॉफिट बुकिंग करणं गरजेचं आहे का, तर ॲब्सोल्युटली नाही. कारण EMA 50 आणि पीईचा डेटा या दोन्ही गोष्टी आपल्याला सांगतात की मार्केटमध्ये अजून बरीचशी अपसाईड शिल्लक आहे, मार्केट अजून बऱ्यापैकी वर जाऊ शकतं. तुम्हाला अजून जर प्रॉमिनंट लेवल हवे असेल निफ्टीच्या की कोणत्या लेवल्स महत्त्वाचे आहेत प्रॉफिट बुकिंगला, तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत या लेवल्स, आणि तो व्हिडिओ तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तो बघू शकता इन डेप्थ अनालिसिससाठी. आणि पुढच्या आठवड्यात आपण घेऊन येतो एक इंटरेस्टिंग स्टॉक जो आत्ताच्या मार्केट कंडिशनमध्ये सुद्धा बराचसा अंडरव्हॅल्यूड आहे, पोटेन्शियल मल्टीबॅगर आहे आणि एक खूप चांगली एक्सपान्शन स्टोरी त्या स्टॉकमध्ये आहे. हा स्टॉक आहे हेल्थकेअर इंडस्ट्रीमधला. त्यामुळे जर तुम्हाला त्या स्टॉकच्या अनालिसिसमध्ये इंटरेस्ट असेल, ॲडव्हान्स्ड पद्धतीच्या इन्साइट्समध्ये इंटरेस्ट असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. अंटिल देन बाय बाय. थँक्यू.